पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय। प्रलय काळाच्या वेळेला सर्व चराचर सृष्टी ही नष्ट झाली। त्यावेळी गंगा नव्हती, सृष्टी नव्हती, पर्वत नव्हते, काहीच नव्हते। परंतु विश्वनाथाचे निजधाम जे पंचक्रोशी मंडळ आहे ते मात्र आघाद अचिंत्य स्वरूपामध्ये होते। तेच विश्वनाथाचे उगम स्नान होते। तेथे शंकर ध्यानस्थ होते। सृष्टी उत्पन्न करावी असे त्यांच्या मनात आले। त्यांच्या इच्छाशक्तीने एक सुंदर पुतळा निर्माण झाला। शंकराचेच ते दुसरे रूप, शंकराच्या इच्छेपासून तो निर्माण झाला, म्हणून त्यांनी त्याचे नाव इच्छा विष्णू असे ठेवले। विष्णूचे जीवित कार्य म्हणजे शंकराची इच्छा। मग विष्णू भगवंत ध्यानस्थ बसले। मग विष्णू भगवंतांनी दिव्य चक्राचा आघात करून सप्त पाताळांचा भेद केला। त्यातून अनेक तीर्थजले निर्माण झाली। विष्णू भगवंतांनी पृथ्वीवरती चक्र मारून एक कूप निर्माण केला, त्यात पाणी निर्माण केले, म्हणून त्याला चक्र पुष्करणी असे नाव पडले। त्या चक्र पुष्करणी जवळ बसून विष्णू भगवंतांनी 10 लाख वर्ष अनुष्ठान केले। अनुष्ठान काळात त्यांनी हजारो कमळांनी शंकराची त्रिकाल पूजा केली। विष्णू भगवंताचे असे अनुष्ठान चालू असताना तेथे भगवान शंकर पार्वती सहित प्रकट झाले। विष्णूच्या अद्भुत ध्यान पाहून शंकरांनी कौतुकाने मान डोलावली। विष्णूची निर्विकल्प समाधी लागली होती। ते मेरू पर्वताप्रमाणे अगदी निश्चल होते। ते पाहून प्रसन्न झालेल्या महादेवांनी मान डोलावली। त्यावेळी त्यांच्या कानातील दिव्यमणी गळून चक्र पुष्करणीत पडला। मग महादेवांनी विष्णू भगवंताला हाताशी धरून सावध केले। महादेव विष्णू भगवंताला म्हणाले, हे पुरुषोत्तमा, तू परात्पर सर्वगामी आहेस। तू मला आत्मस्वरूप प्रिय आहेस। तू माझ्याहून निराळा नाहीस। तू महातप करून मला संतुष्ट केले आहेस, म्हणून मी तुझे नाव महाविष्णू असे ठेवित आहे। मला क्षीरसागराची परममंगला लावण्यवती पतिव्रता तीच तुला लक्ष्मी म्हणून प्राप्त होईल। तुला दिव्य पितांबर व अत्यंत तेजस्वी असा कौस्तुभमणी प्राप्त होईल। तू क्षीरसागरामध्ये शेषनागावरती शयन करशील। शंख चक्र गदा ही तुझे शस्त्रे असतील। तुझ्या हातामध्ये दिव्य कमळ असेल। मुकुट आणि मेखळा यांनी तू शोभून दिसशील। गरुड हे तुझं वाहन होईल। अवघे त्रैलोक्य तुझ्या नखाच्या शेंड्यावरती राहील। तुझ्या मनापासून सृष्टीचा उद्भव आणि प्रलय होईल। नीळ श्याम वर्ण असलेल्या तुझ्या बेंबीतून कमळ निर्माण होईल। सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव तुझ्या बेंबीतून आलेल्या कमळातून जन्माला येईल। तो या चराचर सृष्टीची रचना करेल। असे अनेक वर महादेवांनी विष्णू भगवंतांना दिले। विष्णू भगवंत अतिशय आनंदित झाले। त्यांनी महादेवाची उत्तमोत्तम शब्दांनी स्तुती केली। प्रसन्न झालेले महादेव म्हणाले, हे विष्णू, तू चतुर्भुज होशील। मेरू पर्वताच्या रूपाने तुझाच अवतार होईल। तू निर्माण केलेला हा चक्र पुष्करणी खूप अतिशय पवित्र आहे। त्यात माझ्या कानातील मणी पडला आहे। त्यामुळे तो मणिकर्णिका या नावाने प्रसिद्ध होईल। हे गरुडध्वजा, या पृथ्वीवर अनेक पवित्र तीर्थ आहेत, परंतु मणिकर्णिकेसारखं तीर्थ पृथ्वीवर दुसरं नाही। सप्तपाताळ व 21 स्वर्ग इथंही मणिकर्णिकेसारखं पवित्र जलतीर्थ नाही। त्रैलोक्यामध्ये दुर्लभ असलेल्या या तीर्थाची देवसुद्धा इच्छा करतात। मनुष्याला इतरत्र मृत्यू आला तर त्याला मोक्ष मिळत नाही, परंतु या मणिकर्णिका तीर्थाच्या नुसत्या
स्मरणाने ही मनुष्याची सर्व पापे नष्ट होतील. मणिकर्णिका असा एकदा जरी उच्चार केला तरी सर्व पापांचा नाश होतो. मी मणिकर्णिका तीर्थात स्नान करीन असे नुसते म्हणून जो 7 पावलं उचलतो त्याला यमवंदन करतो. या मणिकर्णिकेचे हात जोडून जो दर्शन घेईल तर त्याच्या पूर्वजांना कैलासलोकी अमृत प्यायला मिळेल. मणिकर्णिकेचं स्नान करून त्याच पाण्यानं जो विश्वनाथाला महादेवाला अभिषेक करतो तो स्वतः महादेव शंकर होतो. असा वर देऊन महादेव म्हणाले, हे श्रीहरी, तू माझ्यापेक्षा 10 पट पूज्य होशील, तुला त्रैलोक्याचे राज्य मिळेल. महादेवांनी असा वर दिल्यावर पार्वती माता म्हणाली, हरी आणि हर हा भेद फक्त शब्दापुरताच आहे, अन्यथा दोघे एकच आहेस. मग शंकर आणि पार्वती यांनी श्री विष्णू भगवंत यांना रत्नजडित सिंहासनावरती बसवले आणि शंकराने आपल्या मस्तकावरती जो मुकुट होता तो काढून विष्णू भगवंतांना अर्पण केला. स्वतःसाठी निर्माण केलेली छत्र चामरं विष्णू भगवंतांना अर्पण केली. अशा प्रकारे शिव पार्वती यांनी विष्णू भगवंताचा सन्मान करून अनेक वर देऊन हे त्रैलोक्य अर्पण केलं. ही सर्व कथा अगस्ती ऋषींना कार्तिक स्वामींनी सांगितलं. अशा पद्धतीनं विष्णू भगवंताची उत्पत्ती झाली. हे सगळं शिवशंकराच्या महादेवाच्या इच्छेनं झालं. स्वतः विष्णू भगवंतांनी निर्माण केलेल्या चक्र पुष्करणीमध्ये महादेवाच्या कानातील मणी पडला म्हणून ते तीर्थ मणिकर्णिका या नावाने प्रसिद्ध झाले. या मणिकर्णिका तीर्थात स्नान केल्याने, या तीर्थाचे नुसते दर्शन घेतल्यानेही मनुष्य पापमुक्त होतो. या तीर्थासारखे पवित्र असं तीर्थ या त्रैलोक्यामध्ये दुसरं नाही. हे जे महात्म्य आहे, हे महात्म्य जे कोणी ऐकतील, वाचतील, त्यांना हजारो गायी दान दिल्याचं, कुरुक्षेत्रामध्ये भारंभार सोनं दान दिल्याचं पुण्य प्राप्त होईल. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापती